नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततामय, सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या रूट मार्चमध्ये मुंबई पोलिसांसह BSF, CISFच्या जवानांनी सहभाग घेतला आहे। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या निर्देशांचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी सर्व नागरिकांनी मुंबई पोलीस दलास सहकार्य करावे। जय हिंद। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततामय, सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या रूट मार्च मध्ये सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 BSF, CISFच्या जवानांनी सहभाग घेतला आहे। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या निर्देशांचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी सर्व नागरिकांनी मुंबई पोलीस दलास सहकार्य करावे। जय हिंद। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततामय, सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या रूट मार्चमध्ये BSF, CISFच्या जवानांनी सहभाग घेतला आहे। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या निर्देशांचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी सर्व नागरिकांनी मुंबई पोलीस दलास सहकार्य करावे। जय हिंद। सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि आने वाले लोकसभा चुनाव 2024 शांततामय एवं सुरक्षित वातावरण में करने हेतु इस रूट मार्च का आयोजन किया गया है। इस रूट मार्च BSF, CISF के जवानों ने हिस्सा लिया है। आने वाले लोकसभा चुनाव 2024 में पुलिस द्वारा दिए हुए निर्देशों का पालन करें। कानून तोड़ने वालों के खिलाफ कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी। सभी नागरिक मुंबई पुलिस की सहायता करें। जय हिंद। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततामय, सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या रूट मार्च BSF, CISFच्या जवानांनी सहभाग घेतला आहे। आज आम्ही रूट मार्च जो काढला आहे टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा रूट मार्च आम्ही निवडणूक संदर्भाने काढलेला असून आता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही अंकुश ठेवण्यासाठी अतिशय समर्थ आहोत। हे जनतेच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा रूट मार्च करत आहोत। आजच्या रॅलीमध्ये किती लोक, किती अधिकारी, किती कर्मचारी सहभागी झाले? आजच्या या रॅलीमध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे मसुबाचे कर्मचारी आमच्याकडे दिलेले आहेत, होमगार्ड्स आहेत आणि पॅरामिलिटरी फोर्सचे कर्मचारी आमच्यासोबत आहेत। महिलांना काय आवाहन करणार आहे की बिनधास्तपणे मतदान करावं? आमच्याकडे भरपूर प्रमाणात महिला सुरक्षेसाठी महिला फोर्स उपलब्ध आहे। त्यांनी अतिशय निर्भयतेने बाहेर पडायचं आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भारताचा हा सगळ्यात मोठा जो लोकशाहीचा उत्सव आहे त्या उत्सवात सहभागी व्हायचं आहे। असामाजिक तत्व जे असतात, गुंड प्रवृत्तीचे लोक, त्यांना काय संदेश देणार आहे?
आम्ही पोलीस स्टेशन लेवलला आमच्या डिव्हिजन लेवलला आम्ही प्रचंड प्रमाणावरती प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई आम्ही त्यामध्ये केलेल्या आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना यापुढे पण आमचा संदेश आहे की आम्ही असं समजू नये की आम्ही बिझी आहोत, काय आम्ही सक्षम आहोत.